माझे पत्रकार बंधू यांचे मनापासून स्वागत करतो। काल मी एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची एक पत्रकार परिषद बघितली। त्यामध्ये काहीतरी कार्यकर्ते वगैरे जे पराभूत उमेदवार वगैरे असतील त्यांची प्रतिक्रिया होती। मला तर असं वाटतं त्यांच्या प्रतिक्रियेवर द्यायला की भुसावळमध्ये पण कोंबडी चोर आलेले आहे। त्याचं सांगायचं कारण म्हणजे की तुम्ही ते हिंदीमध्ये एक भैया ऐकले असेल कहावत, अंडा दिखा के मुर्गी भगा के लेके जाते। त्यांनी इलेक्शनमध्ये मान्य महाराष्ट्राचे नेते एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढली व काही क्वचित जागेवर त्यांना यश मिळालं। तर त्यात आल्यानंतर पण त्यांनी कधीच नगराध्यक्षांनी किंवा कोणी यांनी नाताभाऊंचा उल्लेख कुठलाही याच्यात केला नाही। फक्त निवडणुकीपुरता समाजाची वोटिंग घ्यायची, नाताभाऊंना फक्त वापरून घेतलं। तर अशाच प्रकारे आता काल जो त्यांनी बेकायदेशीर ठराव केलेला होता, जो सांगत होते नगरपालिकेचा दवाखाना बाहेर न्यायचा म्हणून सर, त्याच्यानंतर आम्ही जे भाजपाच्या नगरसेवकांनी विरोध केला, कारण ते काम होतं ते बेकायदेशीर होतं। लगेच त्यांना ती कल्पना आली, मग त्यांनी तो युटर्न केला की तो दवाखाना मी दुरुस्तीसाठी केलेला आहे म्हणून सर। त्याची वर्क ऑर्डर जी असेल नसेल ती त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवली। मला फक्त सांगायचं एकच आहे, जे 2 नंबर जे धंदे बंद करायचे तुम्हाला, तुम्ही पोलीस प्रशासनाला SP साहेबांना निवेदन द्या। तो मुद्दा पोलीस प्रशासनाचा आहे। आणि काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्यावर काही आरोप केले की त्यांनी नगरपालिका दवाखान्यासंदर्भात एक वर्क ऑर्डर दाखवली की आम्ही मेंटेनन्सचं काम करत आहोत। परंतु मला आपल्याला असं सांगायचं वाटतं की ती वर्क ऑर्डर जी आहे ती वार्षिक कामाची वर्क ऑर्डर आहे। त्या वर्क ऑर्डरमध्ये 4 मक्तेदार होते, त्यापैकी 2 मक्तेदारांनी काम केलेलं आहे और त्या हेडवरील प्रमा ही संपलेली आहे। परंतु आणि त्यांनी कोणतीही सब ऑर्डर, म्हणजे वार्षिक टेंडरला नेहमी सब ऑर्डर असते आणि त्यानुसारच काम केलं जातं, त्याची कोणतीही सब ऑर्डर त्यांनी दाखवलेली नाही। आणि ही प्रमा संपलेली वर्क ऑर्डर त्यांनी उपस्थित केली, म्हणजे ही जनतेची ते दिशाभूल करत आहे। अशी कोणतीही ऑर्डर काम करण्यासाठी त्यांनी काढलेली नाही। आणि ते म्हणत आहेत की सतत 9 वर्ष झाले आम्ही कोणताच विकास केला नाही, काही दवाखान्यासाठी हे केलं नाही। तर मी त्यांना सांगू इच्छितो, संजूभाऊ सावकारे यांनी भुसावळ शहरासाठी व तालुक्यासाठी अद्ययावत ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालय ही व्यवस्था केलेली आहे आणि ती नगरपालिकेच्या जागेवरच आहे, म्हणजे भाऊंनी ते शहरासाठीच केलेली आहे। आणि हा जो दवाखाना होता हा फक्त भाऊंनी ते तिकडे ग्रामीण रुग्णालयाची व्यवस्था केल्यामुळे हा दवाखाना फक्त बाह्य रुग्णांसाठी वापरला जात होता। आणि बाह्य रुग्णांसाठी वापरला जात असताना तिथं फक्त लसीकरण व इतर बाबी व शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या राबवण्याचं काम या दवाखान्यातून होत होतं। आणि हा दवाखाना त्यांना, ह्या दवाखान्याची जी जागा आहे त्यांना अपूर्ण पडत होती, परंतु तरीही त्यांनी हा दवाखाना हलवण्याचा घाट घातला। आणि म्हणजे ही जागा जी आहे हडप करण्यासाठी हा घाट घातलेला आहे। तर मी सरांना असं सूचित करू इच्छितो की या सगळा गैरप्रकार त्यांनी थांबवावा। आणि आम्ही कोणत्याही, आता ते म्हणतात की सामान्य नगराध्यक्ष यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे। आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहोत, आम्हाला काही त्रास द्यायचा नाही। तुम्ही कायदेशीर काम करा, तुम्ही जर बेकायदेशीर काम कराल तर आम्ही प्रत्येक क्षणी विरोध करू। या क्षणी मी अशी तुम्हाला असं ग्वाही देतो। जो दवाखाना सुरू आहे तो बंद करून तिथं नगरपालिकेचं कार्यालय आणणं हे खूप चुकीचं आहे। कारण आज भुसावळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ह्या दवाखान्याचा उपयोग आज भुसावळ शहरातील सर्वसामान्य जनतेला होत असतो। काही जणांनी अशी वल्गना केली की या दवाखान्यात काहीच काम चालत नाही। काय काम चालत नाही? ह्या दवाखान्यामध्ये गेल्या 10 महिन्यात 36,450 OPD झाली आहे। आज 36,450 OPD फक्त 10 महिन्याकरता झालेली आहे। त्यानंतर इथं गरोदर मातांचं, लहान मुलांचं लसीकरण होत असतं। मागच्या 10 महिन्यामध्ये 1499 गरोदर मातांना आणि लहान मुलांना इथं लसीकरण झालेलं आहे। त्यानंतर श्वानदंश, आज भुसावळ शहरात भटके कुत्रे खूप झालेले आहेत, ते लोकांच्या मागे पण लागलेले आहेत आणि ते चावतात लोकांना, त्यांचे कामच ते आहे। तर असे जे श्वानदंशाने जे पीडित असतात असे 5165 लोकांना तिथं श्वानदंशाची लसीकरण झालेलं आहे। या व्यतिरिक्त तिथं मलेरियाची ट्रीटमेंट होते। त्यानंतर TB हा एक गंभीर आजार आहे,
त्या गंभीर आजाराचं उपचार तिथं चालतात. तिथं जी लाखो रुपयाची औषधी मिळते ती तिथं फ्रीमध्ये लोकांना दिली जाते. आज एवढे इथं ऍक्टिव्हिटी चालत असताना तो दवाखाना शहराच्या इतक्या बाहेर नेल्यामुळे आज रुग्णांना जो भुर्दंड बसेल रिक्षाने यायचा किंवा रात्री बेरात्री कुत्रं चावलं एवढ्या दूर कसं काय जाणार आहे. पोलीस प्रशासनाला कायदेशीर बाबीमुळे नगरपालिका दवाखान्यात यावं लागतं, त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम येणार आहे. तर माझी एकच विनंती आहे, राजकारण करा. भुसावळ शहरामध्ये बाकीचे भरपूर विषय असे आहे की जे आपण प्राधान्याने सोडवायला पाहिजे होते, पण आपल्याला एसी कॅबिन हवी आहे. हा घाट घालणं हा मुळात चुकीचा आहे. आणि प्रत्येक गोष्टीला समाज अहो, ज्या लेवा पाटील समाजाची सून नगराध्यक्ष झाली आहे, आम्ही लेवा पाटील समाजाचा आम्हाला पण अभिमान आहे, पण त्याच्या पाठीमागे कोण सत्ता चालवत आहे हे लोकांना समजायला पाहिजे. आज जर नगराध्यक्षांची इच्छा असती की बुवा आपल्यालाही एक सुंदर असं नगर परिषदेचं कार्यालय हवं आहे, तर त्यांनी तसा प्रस्ताव पाठवा, दुसरी जागा बघावी. गरीब रुग्णांचा हाल करून तिथं नगरपालिका आणावी ही कुठे योग्य आहे. आज जे रुग्ण भुसावळ शहरामध्ये इतकी चांगली सुविधा तिथे मिळत आहे, तिथं आधी प्रसूती व्हायची. जळगाव शहराच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेवढी प्रसूती होत नव्हती त्यापेक्षा जास्त प्रमाणात भुसावळ शहरामध्ये प्रसूती होती. स्वतः सिव्हिल सर्जन याबद्दल भुसावळ नगरपालिकेच्या दवाखान्याचं तारीफ करत होते, परंतु काही कारणास्तव केस झाली म्हणून ते प्रसूती बंद झाली. तुम्ही तिथं गायनॅक आणा, तिथं भूलतज्ञ आणा, अशी कामं करा ना जे लोकांसाठी रुग्णांसाठी गरजेचे. ते सोडून फक्त आपल्याला मोठं कार्यालय पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांना बसायला सोय पाहिजे, मोठमोठे एसी कॅबिन पाहिजे, त्यासाठी रुग्णांची खेळ हा चुकीचा आहे, याचा मी निषेध करतो.